नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघूया ओली भेळ. ओली भेळ बनवण्यासाठी आपल्याला तिखट आणि गोड पाणी तर लागणारच आहे. त्यासाठी पहिले तिखट पाणी बघूया. तिखट पाण्यासाठी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना. गोड पाण्यासाठी खजूर, चिंच आणि गूळ असं घेतलेलं आहे. सर्वात प्रथम तिखट पाणी. त्याच्यासाठी आपण घेतलेला कोथिंबीर, पुदिना आणि मिरच्या एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकू आणि रंग तसाच टिकून राहण्यासाठी आपल्याला काही बर्फाचे खडे देखील टाकायचे आहेत. इथे मी 5-6 बर्फाचे खडे घेतलेले आहेत. लसूण घेतलेला आहे, मीठ चवीप्रमाणे घेतलेलं आहे आणि हे आपण मिक्सरमधनं काढून घेऊया. ह्याची एक पेस्ट झाल्यानंतर आपण ते एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ. त्याच मिक्सरच्या भांड्यात आता आपण गोड पाणी घेऊया. गोड पाण्यासाठी खजूर, चिंच, जे काही आपण भिजत टाकलेलं ते घेऊया. थोडीशी बडीशेप, लाल तिखट, गूळ आणि चवीपुरतं मीठ एवढं टाकून हेही आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे. ह्याची पेस्ट थोडीशी अशी घट्टसारखी होते, ती तुम्ही नंतर ॲडजस्ट करू शकता. ही पेस्ट आता आपण गाळून घेऊया, कारण ह्याच्यामध्ये खाली आपण जे चिंच टाकलेली असते त्याचे शेरा वगैरे राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण हे गाळून घेणंच योग्य असेल. आता हे आपले दोन्ही पाणी तयार आहेत, हे आपण साईडला ठेवूया. आणि जे एक्स्ट्रा पाणी आहे ते मात्र आपण स्टोअर करू शकतो. हे पाणी आपण 4 ते 5 दिवस पुढे वापरू शकतो. ह्याच्यासाठी मी जे एक्स्ट्रा पाणी लागणारं आहे मला ते फ्रीझरमध्ये टाकून ठेवलेलं आहे. हे मी नंतर कधीतरी शेवपुरी, पाणीपुरी करताना वापरणार आहे. अशा पद्धतीने आपण हे पाणी स्टोअर करू शकतो. आता आपण बघूया गार्निशिंग कसं करायचं. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आपण कट करून साईडला ठेवून देऊया. त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये कुरमुरे काढून घेऊया. हे चाळून घेतलेले कुरमुरे आहेत. त्यात आपल्याला गोड आणि तिखट पाणी घालायचं आहे. हे आपण आपल्या चवीप्रमाणे घालू शकतो. त्यात नंतर कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, जर मुलं खात असतील तर हिरवी छोटी बारीक चिरून मिरची टाकू शकता, अदरवाईज तुम्ही स्किपही करू शकतात. त्यानंतर शेव टाकून आपण व्यवस्थित ते ढवळून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण एका बाउलमध्ये सर्विंग करूया. त्यासाठी मी इकडे एक बाउल घेतला आहे आणि त्यात आपण हे काढून घेऊया. त्यानंतर त्याच्यावरती आपण गार्निशिंगसाठी परत कांदा, टोमॅटो, आपल्या इच्छेप्रमाणे जर तळलेली जी चणा डाळ मिळते तीसुद्धा आपण घालू शकतो. जर डाळिंब असेल तर तेही गार्निशिंगसाठी तुम्ही वापरू शकतात. जेवढ्या रंगीबेरंगी वस्तू तेवढं ते दिसायला खूप सुंदर दिसतं. अशा पद्धतीने आपण आपल्या मुंबईची जान असलेली भेळपुरी घरी बनवू शकतो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की सांगा.